संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते भ्रमामध्ये होते आणि निवडणूक संपल्यानंतरही ते अजून त्या भ्रमातून बाहेरच आलेले नाही आहेत. त्यांचा पराभव हा मुंबईमधल्या मराठी जनतेने मुंबईकरांनी ऑलरेडी केलेला आहे, त्यांना नाकारलेला आहे. तेव्हा दापोली मतदारसंघामध्ये देखील युती व्हावी ह्यासाठी मी आजही प्रयत्न करतोय. जो प्रस्ताव हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्यासोबत चर्चा करून जवळपास आम्ही अंतिम केला होता. त्याचं प्रस्तावाच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत मला कुठलाही प्रतिसाद किंवा त्या बाबतीतला अंतिम निर्णय मला अजून त्यांनी कळवलेला नाही. आणि फॉर्म भरायचे आता फक्त शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत. मी अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे. आजही प्रयत्न आहे की जो फॉर्म्युला अन्य मतदारसंघामध्ये लावला तोच फॉर्म्युला हा दापोली मतदारसंघामध्ये लावला, काही वेगळा फॉर्म्युला नाही. त्यामुळे त्याच्यावर जर का एकमत झालं तर नक्कीच युती होईल. युती व्हावी ही माझी अतिशय मनापासून इच्छा आहे. जी खेड नगर परिषदेत देखील आम्ही युती केली आणि युतीमार्फत आम्ही इलेक्शन तिथे जिंकलो. आता मी प्रतीक्षेमध्ये उद्यापर्यंत समजेल. या मतदारसंघामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा मग असे उपस्थित केला आणि विरोधकांबरोबर घटक पक्ष बैठक येते, काय सांगू त्यावर? नाही, आज योगायोगाने म्हणजे आमचेच एक उमेदवार काही ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत, माझे लोकप्रतिनिधी, त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलेले असताना त्या ठिकाणी भाजपचे, उबाटाचे आणि राष्ट्रवादीचे सगळे दापोली तालुक्याचे प्रमुख कार्यकर्ते हे तिथे एकत्र बसलेले आढळले आणि त्यांची तिथे बैठक चालू होती. आता हा योगायोग म्हणावा लागेल, परंतु असं लक्षात येतं की जो पक्ष तिथे जे कार्यकर्ते, पक्ष म्हणण्यापेक्षा काही कार्यकर्ते हे हिंदुत्ववादी विचाराने तिथे जे पुढाकार घेऊ पाहत होते आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वाला तिथे नाकारलं, अशा उबाटासोबत ते बैठक घेत होते. तर मला वाटतं ही दुटप्पी भूमिका काही कार्यकर्त्यांची ह्या बैठकीच्या निमित्ताने समोर येते. म्हणून मला वाटतं त्या बाबतीतला नक्कीच मतदार हा सुज्ञ आहे, हा नक्कीच त्या बाबतीत योग्य तो विचार करेल. तुम्हाला घेण्याचा प्रयत्न विधानसभेला झाला तर यावेळेला होतो? मला नक्कीच घेण्याचा प्रयत्न गेल्या 8-9 वर्षापासून दापोली मतदारसंघात चालू आहे. त्याला मी पूर्ण उरलेलो आहे, त्यामुळे त्याच्याने मला काही फरक पडत नाही. आज शिवसैनिकांची ताकद ही 100% ही वाढलेली आहे आणि खंबीरपणे आपल्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभी आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यशैलीवरती प्रत्येक शिवसैनिकांना आज विश्वास आहे, नागरिकांना विश्वास आहे. आणि दापोली मतदारसंघामध्ये आम्ही आज जे विकास कामं करतोय ते नक्कीच आज महायुती सरकार म्हणून आज राज्यमंत्री या पदावरती असताना अजून जास्त विकास कामं यावी असा माझा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार हे त्याकरता महत्त्वाचे असतात. शेवटी ह्या सगळ्या योजनांची अंमलबजावणी ही त्यांच्यामार्फत होत असते आणि म्हणून ते सहकारी आपले निवडून यावेत यासाठी ती आमची ताकद आहे. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, महापौराच्या पदी चर्चा सुरू आहे. असं असताना उद्धव ठाकरेंनी मात्र आमचाच महापौर होऊ शकतो असं विधान केलं, काय सांगू? मला वाटतं संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते भ्रमामध्ये होते आणि निवडणूक संपल्यानंतरही ते अजून त्या भ्रमातून बाहेरच आलेले नाही आहेत. त्यांचा पराभव हा मुंबईमधल्या मराठी जनतेने मुंबईकरांनी ऑलरेडी केलेला आहे, त्यांना नाकारलेला आहे. स्पष्ट बहुमत हे महायुतीला मुंबईकरांनी दिलेलं आहे. त्यामुळे महापौर हा 100% महायुतीचाच होईल. एका बाजूला नाही, महापौर हा सध्या तरी महायुतीचा असेल. त्या बाबतीमधली घोषणा करायची किंवा त्यासोबत कुठलं वक्तव्य करायचे मला कुठले अधिकार नाहीत. शिंदेनी सगळ्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवले, तेव्हा संजय राऊत विधान केलं की भाजपचे नेते फोडतील नगरसेवकांना म्हणून भीती आहे, त्यांना एकत्र आम्ही एकत्र लढलेलो आहोत, आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत. त्यामुळे मला वाटतं तशा कुठल्याही भीतीने हे आम्ही काही केलेलं नाही. शेवटी सगळे आज जर का मी पाहिलं काही नगरसेवक हे अनुभवी आहेत, पण अनेक नगरसेवक हे नवीन आहेत. त्यांना पूर्ण प्रक्रिया माहीत असणं हे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन त्यांचं प्रशिक्षण असेल किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेबांची त्यांची भेट असेल त्याकरताच ते सर्व एकत्र आहेत. दादा, एका बाजूला महायुतीबाबत संभ्रम आहे आणि त्याच बाजूने दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत सुद्धा काही नाराजीची आपल्या मगाशी आपण भाषणामध्ये उल्लेख केला. काय नेमकी परिस्थिती आहे, ही नाराजी आपण? हे बघा, साहजिक असतं, कारण शेवटी उमेदवारी मिळावी हा प्रत्येकाचा तिथे प्रयत्न असतो. आणि ज्यांना आता अर्थातच उमेदवारी आपण एकाच देऊ शकतो, ज्यांना उमेदवारी मिळत नाही त्यांनी थोडीफार नाराजी त्यांची होते. परंतु मी मगाशी उलट अभिनंदन केलं. ही नाराजी असताना देखील तिथे पक्षविरोधी आम्ही कुठलेही कार्य करणार नाही असं ठामपणे आमच्या शिवसैनिकांनी तिथे आणि जे इच्छुक उमेदवारांनी सांगितलं, त्यांचं सगळ्यांचं जाहीरपणे मी अभिनंदन केले. मला वाटतं ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे की माझ्यापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे, धनुष्यबाण आपलं महत्त्वाचं आहे, आपल्या पक्षाचं उमेदवार जिंकणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी जरी उमेदवार मिळाली नाही तरीसुद्धा आता झोकून देऊन ते सगळे आता कामाला लागलेले आहे. त्यामुळे नाराजी मला वाटतं दूर करण्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. मुंबईच्या महापौराचं चित्र जे आहे ते महायुतीकडनं कधी दुसरं स्पष्ट अंदाज ते मला सांगता येणार नाही, ते आमचे वरिष्ठ ठरवतील. युवा नेत्यात म्हणून
नाही त्या प्रक्रियेमध्ये मी नाही आहे, त्यामुळे मला त्या सांगता येणार नाही. पण लवकरच मला वाटतं आता आरक्षण सोडून देखील 22 की 23 तारखेला काहीतरी आहे, त्यामुळे ती जाहीर झाल्याच्या नंतर लवकरच तो कार्यक्रम लागल्यानंतर आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल पुढच्या 7-8 दिवसामध्ये. जिल्हा परिषद पंचायत समितीबद्दल आपण काय सांगाल का उमेदवारांबद्दल किती नाही बघा, हेड पॅटर्न राबवणं आज उमेदवारी देत असताना अर्थातच माझा प्रयत्न होता की त्याच्यामध्ये हे सुशिक्षित उमेदवार आले पाहिजेत. त्याच्यामध्ये ज्यांना अर्थातच स्थानिक प्रश्नांची जाण आहे असे उमेदवार असले पाहिजेत. जे अनेक वर्षे शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. मागच्या 2017च्या निवडणुकामध्ये मी खरं तर दापोली मतदारसंघाच्या राजकारणामध्ये नवीन होतो आणि 2-3 महिनेच मला सक्रिय होऊन झाले होते. अशा वेळेस त्या अंतर्गत जे काही वाद झाले होते त्या वादामुळे काही उमेदवार तिथे पराभूत झाले होते, त्यांना पुन्हा संधी द्यायचा आपण निर्णय घेतला आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच निकष वेगवेगळे आहेत, परंतु सगळे उमेदवार हे आमचे सक्षम आहेत. आणि ज्यावेळेला माझा आजही विश्वास आहे की 7 तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल खेडच्या पद्धतीनेच इथे 18-0चा निकाल लागेल. धन्यवाद. नमस्कार. गेल्या वर्षी वेळी नगरपालिकेच्या वेळी थोडं चित्र वेगळं होतं, कारण आम्ही महायुती म्हणूनच लढायची ठोस भूमिका होती. परंतु ठीक आहे, काही कारणांमुळे ते घडू शकलं नाही. पण यावेळी पहिल्यापासूनच चिपळूणमध्ये स्वतंत्र लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. कारण शेवटी काय होतं, 3 पक्षांची तिकीट वाटपाचा घोळ शेवट पण राहतो आणि मग त्या सगळ्या गडबडीत काही प्रॉपर होत नाही असा अनुभव या सगळ्या प्रक्रियेत आला. आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की ही निवडणुका 8 वर्षांनी होत आहेत, आमची सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून चिपळूण तालुक्यामध्ये आम्ही स्वतंत्र 9च्या 9 जिल्हा परिषद आणि 18च्या 18 पंचायत समिती लढवण्याची आम्ही भूमिका घेतलेली. नाही, तुम्ही जर सुरुवातीपासून बघितलं असेल तर माझी पहिल्यापासून हीच भूमिका होती की आपण दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्रितपणे आल्या तर एक चांगल्या पद्धतीची ताकद मिळू शकते. पण शेवटी हे निर्णय वरिष्ठ पातळीवर घ्यायचे असतात. आताच्या परिस्थितीनुरूप मला काही कल्पना नाही की एकत्र येण्याची प्रक्रिया चालली आहे की नाही चालली. परंतु निवडणुकीमध्ये आघाडी व्हावी, युती व्हावी या दृष्टीने आमचे देखील प्रयत्न त्या पद्धतीचे चालू आहेत.